बिन कामाचं नुसतं माणसाला पिडायचंच. आता एखाद्या ह्यानं काय लगेच वज्ज होत होतं होय ते. मी काय केलं नाही, माझं मी गप्पच इथं. गुड मॉर्निंग भावनाने माझ्या बहिणीनो. सकाळ सकाळी 7 वाजता तुमचा भाऊ उठलेला आहे आणि आमच्या मॅडमचं काय चाललेलं होतं थांबा तुम्हाला. हो का उठवतो थांबा. मोंड्या मोंड्या गुड मॉर्निंग. आयडी कंपनी टिकू टिकू उठलायस काय? अय उठलायस काय? हा दे. अय पोहा नको काय नाश्त्याला आज? नको पोहा नको मला. मग आणि परत चहा ठेवू. ठेवून ठेवते. पोह्यानं काय होतं तुला? नको पोह्यानं काय होते? अगं तेच विचारलं काय होते सांग म्हणजे मला. बरं इडली आणू? इडली आणू? नको इडली पण नको? इडली पण नको. मग काय करू? मॅगी करू? मॅगी काय झाली नको. मग काय करू सांग? चहा चहा रोज रोज काय? मी इडली आणलं म्हणलं. रोज रोज कुठे पेलायचा? उपीट बी उपीट 8 वाजेपर्यंतच मिळते. हा नको मग हे आणू? पुलाव आणू? नको रे. करे रे करे काय खाणार बाबा. अगं तुझ्या आजीचं झका तुझ्या. चहा ठेवू? तेवढं चालतंय. उठ उठ. केस वाढवून काय कुठं पिक्चर मध्ये जाणार एवढी केस वाढवल्यास? हा होय पिक्चर मध्ये जाणार आहेस? अहो दात खाते कसले आहेत का दात? चेष्टा मस्करी लय झाली. अरे चला आता तुम्हाला व्हिडिओ संध्याकाळी बघायला मिळणार आहे. तरी पण गुड मॉर्निंग भाऊ माझ्या बहिणीनो. आत्ता उठलाय तुमचा भाऊ. अजून बाहेर अंधार आहे, बहुतेक पाऊस यायला लागलाय. असो आवडतो. आता तिला पोह बी नको म्हणत्या, उपीट नको म्हणत्या, पुलाव नको, इडली नको, चहाच पाहिजे. चला आमच्या राणी सरकार आता सिंहासनावर उठून बसणार आहे. चलो पाय 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 पुढं कर की जरा पुढं कर की. अगं हात लावायच्या तेच कुठं वाढाले पाय पुढे वर ठेव. हात लावायच्या तेच दंगा करते. पाय 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 करून असं करते तुम्ही. याला काय अर्थ आहे? मैं बोला 1 हे 2 हे डेली सर्व्हिस आहे आपली. हे तांब्या तिकडे तांब्यावरून आणतो. उठल्या पहिलं काम आहे आपली. नंतर मग दादी बिदं घासत बसते. केसांनी केवढी वाढवली बघा. कुठं काय प्रदर्शनला जाणार असल्या एक तर आधीची काय नाही ठेवायला त्याला पण पड. हे झालं शाबासच होते आमचं. गुड मॉर्निंग. हे आभाळ आल्यामुळं कळत नाही किती वाजल्यात काय वाजल्यात. झोप एक बोंबलाला मोड होत नाही लवकर. हातवरून सोड वाटत नाही, कांबरून काढ वाटत नाही, अंगावरून बोंबा बोंबसे. अरे काय वय म्हणतेस तू बी तशी जाईस माझ्यासारखी जाईस. अरे रात चिडलेले आहे. कस चिडलेले आहे. करामश करामश करामश. ओ आता आमच्या आईसाहेबांना सर्व्हिसिंगचं सगळं सामान दिले. दात सर्व्हिसिंगचं दिले. इथं तोंड सर्व्हिसिंगचं ठेवलंय. व्यवस्थित सर्व्हिसिंग करून घ्यायचं काय आणि मला 20 रुपये द्यायचे परत. चिडल्यास का हसाल्यास काय कळणं झाले. एक काहीतरी एक्सप्रेशन दे. बोल की बोल काय ते ईस 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 काय म्हणलीस? येते की बोलायला त्याला काय होते? ब्रश काढायचं आणि बोलायचं त्याला काय होते? सारखी नुसता बारक्या पोरग्यात रडत असते. जातो दूध घेऊन येतो जातो. भडंग देऊ तुला खायला? काय होते त्याला खा की. हा दूध आणि चिरमुर खा की. चहा चिरमुर खा. चहात घालून खा भडंग. माझे मी खातो. आलो भावानो आणि माझ्या बहिणीनो. मी चहा घेऊन बाहेर आले असं वाटतंय भावानो. माग सगळं चिपकुलवाडीने असं वाटतंय संध्याकाळ होत आल्या काय. वातावरण बघा नुसतं गल्लीतलं कसं आहे आपल्या इकडले. सगळी गल्लीत अजून कोण सुद्धा उठलेला नाही. तुमचा भाऊ एकटा झालाय बाहेर दूध आणायला. गार गीतचं सगळं वातावरण झाले. कसं जायचं आणि काय करायचं सांगा आता.
तर आमच्या राणी सरकारने म्हटल्याप्रमाणे तुमचा भाऊ जाऊन दूध घेऊन आला. आता टोस्ट काय बटर आहेत ते पाहायला पाहिजे, कारण मला माहित नाही काय शिल्लक आहे काय नाही. बरं जेवण झालं. दिल ने पे गाणं म्हणू नको, युट्यूबला व्हिडिओ टाकायचा आहे, गाणं म्हणाय नाही, गाण्याला कॉपीराइट पडते. टाक 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 टाक. Yes, yes. काय काय करायचं आता लक्षात राहत नाही बघा, पाच करून सगळे विसरून जातो मी. आणि गाणं म्हणून वाट लावून ठेवणार आहे 100%. आलं तर मायात जरा पाणी भरून आणतो, त्याशिवाय दूध चांगलं लागत नाही, चहा चांगला लागत. आता मागच्या वेळेला केलतो तेव्हा मला लई जण म्हणली ना आम्हाला चहा प्यायला बोलून नाही म्हणून. आता सगळ्यांनी चहा करायच्या आधी सांगायला बोलली या चहा प्यायला म्हणून. परत म्हणशील आणि परत मला सांगायचं नाही बोलून नाही. हट, आपला चहाचा साखरेचा अंदाज लय अवघड नाही. हे असं साखर घ्यायची टोपणात, एक्झॅक्टली राईट ऑन द पेस चहा, बीन चहा इन द पाटाचं फॉर आई साहेब अँड गरमागरम बिस्किट टोस्ट खाईन फजरा फजर. इंग्लिश जरा आपलं हाय क्वालिटीचं आहे त्यामुळं तेवढं जरा समजून घ्या. नाही तर आणि म्हणजे सकाळ सकाळी काय बडबड लागते एक वेळ इथं सोपते. इंग्लिश इज द नॉट वर्क ऑन आवर होट. पड्या धसकड्या बड्या. चल दिल शापसो. चला आपला चहाच एकदम रेडी. आणि आता बघूया आपण चहा नाश्त्याला काय आहेत. 4 बटर आपल्याला अजून शिल्लक आहेत आणि मोठी करून एक टोस्ट आहे. हे सगळं तयार करायला काही वेळ लागत नाही आपल्याला. पहिला बाहेर नेऊन ठेवतो, नाहीतर मग परत सगळं बोंब. एका हातात चहा एका हातात ते पाव सगळं उघडून बसते. चहा बारीक करा पहिला, चहा द्यायचा बदले आपल्याला. हे सगळं मम्मीपाशी ठेवून येतो म्हणजे हे एकदा कमी झाले की नाही नंतर नुसतं चहा घेऊन झाले ते माहिती. हे बटर आहेत गोल काय सगळं वेगवेगळं कर. मी आलो तर बघा काय ह्यात काय बघू तर दुसरं. हां ती परवा एक पिशवी होती, ह्यात काय बघू का थांब. ह्यात दुसरं टोस्ट आहे, हे काढू. बस आता हिला काम लावले मी, काम लावूनच मग माझा चहा येईल शड्डू मारून बाहेर बघण्यातलं. मालक आलं बाहेर खरंच. मालक बसायचं तिकडं बाहेर दाढे खाजवत. हो कचरा सगळा मी काल भरून ठेवलेला इथे ती सगळं टाकून दिला आहे. सगळी कपाटात दोन्हीच्या दोन्ही एकदम ओखेमध्ये लावून घेतल्यात मी. सगळं बोंब झालेली. हो तर आज जास्त काय आपल्याला काम नाही, पण जेवढे आहेत तेवढी तर करावं लागतात. भांडी काय आपली 4 आहेत, ते काय रोजचं आपल्याला 5वीला पोहोचलेलं विषय आहे. चहानं काय शपथ खाल्ल्या वाटत आज काय बाहेर येणार नाही म्हणून. काही येईना की येऊ बाहेर बोचड वांडा घरातला वाटतं चहा पण माळ्यासारखाच म्हणणार. हे मालकाला आज दमी होतो जरा लय पिडतोय म्हणणार बाबा आज मी बाहेरच येत नाही बघण्यात. मी पण लय आगाव आहे, कसं येत नाही तेच बघतो. जरा याच्या की नाही बोडाला जरा आग लावली की नाही मोठ्यानं आपोआप बाहेर येते. या दिलने पुकार. अरे गाणं म्हणू नको रे बाबा, काय गाणं लावलंय दिलने पुकार. माहिती आहे तुझ्या दिलने पुकारला तुला युट्यूबला इथं कॉपीराइट पडलं कळ. दिलने पुकारला बस आपणच बोलते ना आपणच असते. शान नाही ती पोर नाला काय पोर बिन कामाचं नुसतं माणसाला पिडायचंच. आता एखाद्या ह्यानं काय लगेच वज्ज होत होतो ते. मी काय केलं नाही, माझं मी गप्पचलो इथं. होय ग बसतेस लगेच तुझ्या अंगावर लगेच आता वज्ज व्हायला तर किलोच द्या एका पिशवीनं.
सांगते मला बसले आवाज खाली आवाज असं सारखं भांडणं करत असते काय करायचं आवडते चहा पे बटर गार होते ते बटर चहा गार होती तो डोळा खाली डोळ खाली लावतो कशी चिडल्या बाई असं भांडत्या कशी रागानं बघाल्या अंगार डोळ्यात अंगार आलेला आहे डोळ्यात माझं पप्पुड ये माझं ग पप्पुड ये अगं माझं सोनूड ग ये सोनूड ग माझं पिल्लड चल चहा पिते गरम गरम आहे त्यावर ओ माझी पिल्लू काय झालं माझ्या पिल्लूला अगं माझं पिल्लू काय झालं ग उंडग्या माझ्या काय झालं मी काय केलं नव्हतं तू सांडलीस तू पाणीच तांब्यात तू सांडलीस मी सांडला नाही तू सांडलाय चहा पाणी तूच केलीस ती चहा ती उशी तिकडे टाकून दिलीस रागानं पाण्याचा तांब्या सांडलीस मग मी कुणाकडं जायचं सांग बघ्या कोण आता ते पुसून काढायचं हा आगाव ही अशी भांडणं आमची रोज चालू असते ती भावनाने माझ्या बहिणीनो मी पण काही जास्त मनावर घेत नाही मम्मी पण घेत नाही बघा ते हसत आता मोबाईल बघत बसल्यावर भांडणं 2 मिनिटाची असतात पण आम्हाला राखावं आहेत ना आम्ही एकामेकासमोर वाढतोय आणि 5 मिनिटात एक होते आहे काय काय हसा लागल्या तिकडे घालायला असा विषय असते त्यामुळं तेवढं चला चेष्टा मस्करी करायचं आणि सोडून द्यायचे विषय इथल्या इथं कारण आईवर रागवल्यानं भावनावर राग कधी शांत होत नसतो त्यामुळं लक्षात ठेवा आईवडिलांची इज्जत ठेवा माझं कसं पेशंट असल्यामुळे माझी चिडचिड तेवढी जरा कमी वर खाली होत्या तेव्हा असो आजच्यापुरतं एवढंच भावनाने माझ्या बहिणीनं भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या.